माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आता आम्ही चढत आहोत आईचं देऊळ, म्हणजे वरती चढायला चाललेलो आहोत, म्हणजे दर्शनाला चाललेलो आहोत. तर गाईज बघूया आमच्या दोघांचा प्रवास कसा होतोय तो, आणि का एवढ्या दिवसानंतर म्हणजे आम्ही दोघं चाललेलो आहोत एक प्रकारे. तर बघू कसा होता आमचा प्रवास तो. तर भेटू आपण. पहिला रिक्षाला इथून जावं लागतं, हॉटेलवरून डायरेक्ट रिक्षाला जावं लागतं तिथून मग डायरेक्ट आम्ही चढायला घेऊ. सो भेटू आपण डायरेक्ट तिकडेच. पहिल्या रिक्षामध्ये बसू, देवीला चुनरी घेऊ. इकडे चुनरी बोलतात, आपण ओढणी बोलतो, इतर चुनरी बोलतात. सो बघूया आपला प्रवास कसा होतोय तो. मित्रांनो, मी खाली उतरत आहे. यांचा पर्स विसरलेली म्हणून मी पर्सनं झालेली, कारण का आधार कार्ड शिवाय वरती एंट्री नाही, कारण का पर्ची काढायला लागते. पर्ची काढली तरच आपल्याला एंट्री आहे वरती. त्यासाठी मेन आधार कार्डाची जरूरत आहे. सो आता जाऊया आपण. सो फायनल मित्रांनो, आम्ही जिथे पर्ची काढतात तिथे पोहोचलेलो आहोत. गाईज, पर्चीशिवाय वरती आपल्याला एंट्री नाही आहे. सो आपला आधार कार्ड दाखवून आपला म्हणजे फोटो घेतात आणि तेव्हा ती पर्ची देतात. फायनल मित्रांनो, हातामध्ये आमच्या पर्ची आलेली आहे, त्यांच्या पण गळ्यामध्ये पर्ची आहे. सो गाईज, हे हातामध्ये आल्यावरती भारी वाटतं पर्ची, कारण की ह्याच्याशिवाय वरती आपल्याला एंट्रीच नाही ना. फक्त हे घालून आपल्याला वरती एंट्री आहे. तुम्ही फक्त असंच गेलात ना, तुम्हाला हकलून देतील तिथून. सो गाईज, पर्ची काढा. नेहमी कोणी असू दे, लहान मुलगा असू दे, लहान मुलाच्या पण गळ्यात आपल्या पर्ची लागतेच. तो किती पण छोटा असू द्या, आपल्याला मुलाच्या गळ्यात पर्ची लागतेच. सो गाईज, तुम्ही पण पर्ची काढा. नेहमी आठवणीने पर्ची काढा. नेहमी सांगते मी, नेहमी गेल्यावरती तेच सांगते, आठवणीने पर्ची काढा. सो गाईज, भेटू आता आपण वरती. सो फायनल गाईज, आम्हाला पाहिजे ते आम्हाला भेटलं. सो आपला कुठे आहे? तुला नाही? सो गाईज, पहिल्यांदा घेतलं आज एवढं महाग, आणि माझी इच्छा होती ती पूर्ण केली गेली. सो भारी वाटतंय. आणि या अंकलच्या दुकानातून घेतलेलं आहे. तो अंकल, आपका नाम क्या है? सुभाष. जय माता दी. जय माता दी. मैंने इनको पट्टा बांधा जय माता वाला 200 में. सो गाईज, आता आपण जाऊया वरती. सो फायनल गाईज, आम्ही पोहोचलो. हा आहे जन्नत गाईज, जन्नत. गाईज, तिथे चेकिंग होते आपली, म्हणजे का आपल्याकडे असेल ते चेक करतात तिकडे. जास्त करून जेंट्सला जास्त चेक करतात, पण जेंट्सला जास्त करतात गाईज. तो काही असलं तरी गोवा बोला, सिगरेट बोला, काही चालत नाही आपल्याकडे इकडे. भारी वाटते गाईज. आणि गाईज, मी खूप हॅप्पी पण आहे, खूप 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 हॅप्पी आहे मी. भारी वाटते मला. सो फायनल गाईज, आम्ही चढायला स्टार्ट केलेलं आहे. इथून चढायला स्टार्ट. आणि आम्ही जुन्या रस्त्यातून आलो, नवीन रस्त्यातून ते बोलले नको म्हणून. तिथे कोण नसतं एवढं, पण जाऊ शकतो आपण. सो गाईज, पहिलाच दर्शन आम्हाला. जय माता दी. काही जर कोणाला घोड्यावरती वगैरे जायचं असेल तर इथे घोडे पण अवेलेबल आहेत. कोणाला लहान मुलांना बाबा गाडी बोलतात ती पण अवेलेबल आहे. हा घोड्यांचा रस्ता आहे. सो गाईज, हा बघा इथून नजारा किती भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय. लास्टला घोडा केला, कारण काय दमलं. हा एक नजारा. तो पब्लिक बघा मित्रांनो, पब्लिक
लाखो पब्लिक कुठून आपल्या इंडियात कुठून येते असं विचारू नका. ही पब्लिक खूपच पब्लिक येते काही. आणि खरंच हे दमले म्हणून राहू दे बरं, करू दे घोडा. त्यांची हिंमत नाही झाली तो राहू दे. नेक्स्ट टाइम बघू कोण माझ्या जोडीला भेटला तर नक्कीच मी चढेन एकटी. तो बघूया आता पुढचा प्रवास. गीता भवन. सो गाई शरण पादुका मंदिर. जय कारा शेरावाली दा बोल साचे दरबार की जय. तर काहीच खरंच आनंद होते मनाला, भरपूर काहीच आनंद होते मनाला. बेला सो मित्रांनो, घोड्यांचा रस्ता वेगळा असतो. इथून अर्धी कुवारीवरनं खाली एकदम असा घोड्यांचा रस्ता आहे. घोड्यांच्या रस्त्यामध्ये काहीच कोणच नसतं, फक्त घोडे आणि आजूबाजूला अशी छोटी मोठी घरं आहेत. घरं म्हणजे हॉटेल्स आहेत ते. हॉटेल्स म्हणजे जे पोलिसांना वगैरे राहण्यासाठी असतं, सुविधा इकडे आहे. आणि इथून बघा खाली आम्ही अर्धी कुवारी जवळ आहोत. आम्ही येताना दर्शन करतो अर्धी कुवारीचं. अर्धी कुवारीचं दर्शन सहसा कोणालाच भेटत नाही, सहसा कोणालाच भेटत नाही. आणि इथून बघा ऊंचे पहाडावाली आहे. सो मित्रांनो, अर्धी कुवारी आम्ही येताना दर्शन करू, आता नाही, कारण का घोड्यांचा रस्ता वेगळा आहे, अर्धी कुवारीचा रस्ता वेगळा आहे. हे बघा आम्ही तिथून खालून चालत म्हणजे घोड्यावरती इथं असं आलो. ही अर्धी कुवारी. तर फायनल मित्रांनो, आम्ही घोड्यावरनं खाली 15 मिनिटासाठी आपल्याला खाली उतरवतात, कारण का थोडंसं रेस्ट करायला. त्यांना पण घोड्यांना काहीतरी खायला वगैरे देतात. तर आम्ही पण बसलो. त्यांनी कॉफी मागवली आहे आणि मी हे घेतलं आहे, अमोलचं कूल म्हणून घेतलेलं आहे. सो बघू, अजून आपला प्रवास भरपूर बाकी आहे. अर्धी कुवारी क्रॉस केले फक्त. सो फायनल मित्रांनो, फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहोत आम्ही. आणि थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, थंडी वाजते. नशीब स्वेटर आणले, आम्हाला वाटलं की इथे गरम करेल का या टायमिंग, पण काही नाही, डोळ्यातलं पाणी वगैरे येतं आहे. थंडी आहे इथे वरती आणि हेलिकॉप्टरचा आवाज आहे काहीच. तर बघूया आता पुढचा प्रवास. आता आमचे फोन जातील लॉकरमध्ये, कारण का तिथे अलाउड नाही आहे, काहीच अलाउड नाही तिथे. आपला स्मार्ट वॉच पण नाही तिथे अलाउड, साधा पट्टा पण नाही आपला अलाउड, काहीच अलाउड नाही. फक्त आपल्याबरोबर जे पैसे असतील ना तेच. सो बघूया पुढचा प्रवास आपला. सो गाईज 1 2 and फाइनल गाइस पोहोचलो. दरबार की जय बोलो, जय माता दी, सारे बोलो, जय माता दी, मिलकर बोलो. जय माता दी. सो फायनल गाईज पोहोचलो. जय माता दी. खूपच आनंद होते गाईज, खूपच आनंद होते. इकडे येण्याचं हेच रिझन आहे, हे बघायला सगळेजण या, तुम्ही सगळे, कारण का हे 1 नंबर टेम्पल आहे आपल्या भारतामधलं. खूपच भारी वाटतं गाईज इथे यायला. आणि आम्ही तर येऊच, मरेपर्यंत म्हातारी झालो तरी येऊ आम्ही अशी. सो फायनल गाईज पोहोचलो. आता लॉकर बघतो आम्ही ठेवायसाठी. सो मित्रांनो बघा, मस्तपैकी नवरात्रांची तयारी चालू आहे आणि खूपच भारी वाटतं गाईच नवरात्रांमध्ये येण्यासाठी. मला असं वाटतं की आमच्या आईचा 22 तारखेला नाही तर 21 तारखेला आमच्या आईसांची पण तिकीट आहेत.
एक नंबर टेम्पल आहे गाईज. बघा मस्तपैकी नवरात्रांची तयारी चालू आहे. सो फायनल मित्रांनो, आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून थोडासा नाश्ता करतो. नाश्ता पण मस्त आहे. सागर हॉटेल आहे आम्ही नेहमी. सो भारी झालं हे भारी. आणि पहिली गोष्ट मित्रांनो, दर वेळेस येतो तेव्हा वेगळा हे असतं प्रसाद असतो. तेव्हा तो प्रसाद म्हणजे कसा होता, व्हाईट पिशवी होती. त्या पिशवीमध्ये खडीसाखर आणि एक एवढा शिक्का असतो छोटा चांदीचा, तो होता. आणि यावेळेस बघा नवीन प्रसाद आहे, त्याच्यामध्ये सगळे काजू आहे, बदाम आहे, मनुके आहेत, एक शिक्का आहे, हाताला बांधायला दोरा आहे. सो नवीन भेटलं काहीतरी, एकदम भारी वाटलं. काहीच एक फोडून बघितलं मी काय पाहिजे. सो मित्रांनो, आम्ही मागवला आहे छोले भटोरा. सो मस्त आहे, नेहमी खातोय. जय माता दी. मस्त दर्शन झालं मित्रांनो, भारी दर्शन झालं आमचं, खूपच भारी दर्शन झालं. मोबाईल लॉकरमध्ये होतो म्हणून काही शूट नाही वरती करायला भेटलं. आता खाली उतरतो डायरेक्ट आम्ही. तर बघू, मस्त प्रवास झाला दोघांचा. आम्ही घोड्यावरती गेलो कारण काय हे अर्धे दमले, मग पायाला त्यांच्या वळ आला. तर त्यांना बोललो की मी चला मग बोला आपण घोडे करू, तुमच्यासाठी घोडा केला आम्ही त्यांच्यासाठी. सो भारी दर्शन झालं. भेटूया खाली आता, आजचा दिवस कसा जातोय तो आमचा. सो भेटू. अर्धी कुवारी जवळ जर जायला भेटलं आम्हाला, या साईडून उतरतोय. जर अर्धी कुवारीवरनं जायला भेटलं तर नक्की भेटू. भारी वाटलं तिकडे पण. तर गाईज नक्की या तुम्ही पण, फॅमिलीसोबत या, सिंगल या तरी पण भारी. इथे कोण हरवणार नाही, काहीच नाही, एक नंबर आहे. सो जय माता दी. एक मित्रांनो, तर मी माझ्या मुलींसाठी म्हणजे सारासाठी आणि चिनासाठी एक वस्तू घेतलेली आहे इथून. कारण का इथून घेतलेली वस्तू शुभ म्हणजे शुभ बोलतात त्याला. तर बघा काय घेतलेलं आम्ही. काय बोले. शुभ असते ही गोष्ट. सो मित्रांनो, आम्ही चांदीचं घेतलं दोघींसाठी. माझ्या दोन्ही लक्ष्मी आहेत त्या. तो मस्त पैकी चांदीचं घेतलेलं आहे, हे बघा. सो गाईज जय माता दी. तुम्ही पण कधी आलात तर ही गोष्ट नक्कीच आपल्या मुलींसाठी, कोण मुलींसाठीच नाही, कोण पण असू दे, आपला नवरा असू दे किंवा कोण आजूबाजूचा भाऊ वगैरे, सगळ्यांसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता इथून. पण पहिला खालून घ्यायची वस्तू ती चांदीचे. एकच दुकान आहे तिकडे चांदीचं, आपल्या पूर्ण त्या बाजारामध्ये एकच दुकान आहे. त्या दुकानामध्येच भेटतं ही गोष्ट. तर मी माझी कधीपासून इच्छा होती, तर मी ती माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. सो तुम्ही पण घ्या, आपल्या मुलीसाठी घ्या, आपल्या मुलासाठी घ्या. पण घेतली की आपल्या देवीच्या पायाशी लावून मग आपल्या मुलांच्या गळ्यात घाला. सो गाईज भारी वाटलं. जय माता दी. मित्रांनो, आमचा नाश्ता आलेला आहे. छोलेपुरी मागवलेली आम्ही. पुरी बघा, हो काय पुरी आहे. मारूया ताव. सो गाईज ताव मारूया. इकडे आल्यावरती दुसरं तुम्हाला काय जेवण भेटणार नाही, जास्त करून छोले, राजमा चावल. सो भारी. इकडची टेस्ट वेगळीच असते ना, आपण बनवलं ती टेस्ट वेगळी आहे. सो आम्ही खातोय, तर तुम्ही पण या खायला. जोरदार तयारी चालू आहे, जोरदार. थोडेसे पाय दुखलेले त्यांचे, तर त्यांच्यासोबत मी पण बसलोय.